ह्याचा कशाला फोन आलाय? हा हॅलो. काय चाललंय? काय नाही, बसलो निवांत. फोन कुणाचा होता? ते रावलेचा. मगाशी घरी फोन केला होता का? हा, मामानं केलता. बर. तब्येत कशी आहे तुमची? चांगली आहे की. आणि हो, ते लग्नाचा विषय क्लोज झाला का? झाला की, तुम्ही सांगितल्यामुळं. हा, बरं ठेवू का फोन? का हो, तुमची काही तब्येत बरी नाही का काय? काय झालं माझ्या तब्येतीला? जे ते उठसुटू का? मजी आणखी कोणी विचारलं का? नाही नाही, ते जी विचारत होती. हा, अहो आता आजी आहे म्हणल्यावर काळजी करणारच की. आणि हे बघ, ते मागचं जास्त डोक्यात वागवू नको. हा, आणि कोणाजवळ बोलू बी नको. अहो मी बी तुम्हाला तेच सांगणार होते. हा विषय आपल्या दोघांशिवाय कुणालाच माहित नाही. पोरं काय अगं पाहिजे अशी भेटतात. आता तरी मी लग्नाचा विषय डोक्यातनं काढून टाकलाय. आणि हो, जर स्वतःची काळजी घे. हो, आता तुम्ही असल्यावर मला कसली आली आहे काळजी. हा, ठेवू का? अजिंक्य, सुट्टीवर कधी येणार आहे तुम्ही? नाही, अजून फायनल नाही. बाकी काय विशेष? ट्रेनिंग कसं चालू आहे? हा, ठीक चाललंय. जयडे, हा, माझं एक काम करशील का? बोला की. माझ्या फोनवर जरा रिचार्ज मारशील का? एवढंच वय? करते की. हा, थँक्स. अहो आता त्यात थँक्यू काय? टॅलेंट. बोला भैया. आज आम्ही जाम खुश आहे. विचार का? का? अरे कारण आजला आम्ही जोरदार शह दिलाय. आपला घोडाच घुसवलाय. भैया तुम्ही काय बोलताय ते मला काय कळना. अरे टॅलेंट, आज सकाळच्या पारी आजाला फोन केला होता खुश खबर द्यायला. कसली खुशखबर? अरे शीतला आम्हाला भेटायला आल्याची. काय सांगता काय? टॅलेंट, आजा जळून जळून खाक झाला असणार. आगीची फौजी तापट डोक्याची, आजाच्या जीवाची पाक आगाग झाली असेल बघ. टॅलेंट तुला 100% सांगतो, मार्क माय वर्ड. आता आजा शीतलला फोन करून झाप झाप चापणार. भैया तुम्ही तर त्या दोघांच्या काळजालाच आग लावली की. आता बसा म्हणा तडफडत. हा? कसा वाटला चेक? एक नंबर भैया. हा, मी काय म्हणतो भैया, आजाला जरी चेक दिला असला तरी तो सहजासहजी मेट होणार ना. कसं काय? अहो कारण त्याच्यासोबत विक्रम नावाचा उंट आणि राहुल नावाचा हत्ती ऐनवेळी ते धावून येतात. देर यू आर. पण सध्या तरी डाव आपल्या हातात आहे. आपण आजाला पाहिजे तसा नाचवू शकतो, पाक तोंडाला फीस येईपर्यंत. पण एक गोष्ट आहे भैया, काय? यातून तुम्हाला जिंकलेल्याचं समाधान मिळेल, पण काय? शीतल मिळणार नाही. कस काय? तिला जर कळलं ना तर तिच्या नजरेतून तुम्ही ढासळणार. त्यासाठी काय? त्यासाठी असं काहीतरी केलं पाहिजे की शीतल आजापासून दूर जाईल आणि तुमच्या जवळ येईल. देर यू आर. ह्या आप्पाला बी काय काम नव्हतं. 8 दिवस मी फोन करायची वाट बघत होते आणि नेमका आला. पण मी बोलणार तरी काय होते? आजानं बोलायची जागा शिल्लक ठेवली नाही. मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं आजा इतका वाईट बोलल. नाही, ते काय नाही. तो काय बी बोलल आणि मी बरी ऐकून घेते. त्याला जाब विचारणार म्हणजे विचारणारच. ते समजतो काय स्वतःला? त्याचं जर माझ्यावर खरं प्रेम असतं ना तर त्यानं असा फालतू विचार केलाच नसता.
त्याला काही प्रेम म्हणजे गंमत वाटली होय? त्याला आत विचारलं तरच, नाहीतर माझ्या गप्प बसण्याचा तो भलता चरते लावून बसल. काय होते ते होऊ दे, आज फोन लावणारच. अगं अय माझा इस्त्रीचा शर्ट बघितलास का? नाही, आईला विचार की. अगं नाही, इथंच ठेवला होता. नाही म्हणलं ना. अगं मग वरडतेस कशाला एवढी? शितले, अशी काय उभी राहिलीस? अशी म्हणजे? अगं अशी म्हणजे कुठल्या तरी विचारात असल्यासारखी. नाही, कुठं काय. नक्की ना? होय. हम्म. घरात नको, कुठं तर बाहेर जाऊन फोन करायला पाहिजे. काय शिकली? कुठे निघालीस? जरा बाहेर चालले. कुठे? यास्मिनकडं. बर, जरा वर चल की, कपडे वाळत घालूया. काके, अग मला लय अर्जंट काम आहे. असलं कसलं काम आहे इतकं महत्वाचं? हाय एक. बर जा. काय ग, आता कुठे निघालीस? आज काय सगळ्यांनी माझ्यावर लक्ष ठेवायचं ठरवले का काय कुणास ठाऊक. शितले, लक्ष कुठे आहे तुझं? काय ग म्हणलीस? हे बघ, हे जरा बाहेर गेलेत, तेव्हा 10-15 मिनिटं दुकानात थांब की. सौर्य आहे की. सौर्या, त्याचा अभ्यास नाही होय. सौर्या नको, तूच थांब. अगं हे वरडते आल, जा तूच थांब. आता ही जेडी इथं कशाला आलीये? काय शीतल, आज तुझ्या नंबर आहे वाटतं. काय पाहिजे? अगं जरा रिचार्ज मारायचा होता. नंबर सांग. माझ्या नंबरवर नाही काय, अजिंक्यच्या नंबरवर मारायचंय. कितीचा? 199चा. एवढा? अगं आम्ही मगाशी बोलत होतो ना, बोलता बोलता बॅलन्सच संपला आणि तिकडं सोय नाही ना. माझ्यावर 2 मिनिट बोलायचा येळ नाही, आणि इकडे एका दिवसासाठी 200चा रिचार्ज. इतकं कुणाशी बोलतोय काय माहित. माझ्याशी